नमस्ते फ्रेंड्स. आता मी तुम्हाला आम्ही रिसेंटली क्रिएट केलेला एक बेडरूम दाखवतो. हा कॉमन बेडरूम आहे. याची साईज होती 11 बाय 10. ओके. त्यानंतर इथे एक्स्ट्रा एरिया होता, तो आम्ही एक्सटेंड करून इकडे सिटिंग बनवली आहे. सिटिंग बनवल्याचं काय बेनिफिट झालं, इथे फ्रेंड्स वगैरे आले एक्स्ट्रा तर बसू शकतात, एखादा माणूस झोपू पण शकतो इकडे. तर त्याप्रमाणे आम्ही ते सिटिंग बनवली आहे. सिटिंगच्या खाली पण स्टोरेज दिलेलं आहे, प्लस दोन्ही साईडला जागा मिळाली तिकडे सुद्धा स्टोरेज दिलेलं आहे. त्यानंतर इथे 5 बाय 6.5 फुटाचा आम्ही बेड दिलेला आहे. त्यानंतर आता इथे आम्ही काय केलंय, नॉर्मल ड्रेसिंग युनिट न देता इथे राऊंड शेपमध्ये तुम्ही जसं बघताय, राऊंड शेपमध्ये मिरर दिलाय. ऍक्च्युली क्लायंटची रिक्वायरमेंट होती, मला ह्यूज मिरर पाहिजे, मोठा मिरर पाहिजे. सो आम्ही त्यामुळे इकडे काहीतरी वेगळी डिझाईन क्रिएट करायचा प्लॅन केला आणि हा राऊंड मिरर इकडे प्लेस केला आहे. त्यामागे ही एलईडी लाईट दिली आहे. ह्यामागे स्टोरेज न देता इथे आम्हाला जी एक्स्ट्रा जागा मिळाली होती सिटिंगमुळे, त्यामध्ये आम्ही ड्रेसिंगचा स्टोरेज केलेला आहे, परफ्युम्स ठेवायला किंवा कॉस्मेटिक्स ठेवायला. त्यानंतर लेफ्ट साईडला स्टडी युनिट बनवलेला आहे, स्टडी टेबल. त्यामध्ये बुक स्टोरेज दिलेलं आहे. मागे मॅग्नेटिक ग्लास लावलाय रायटिंग करण्यासाठी. त्याच्या बाजूलाच अजून जागा मिळाली ती सिटिंगमुळे, जी एक्सटेंडेड एरिया होती त्यामध्ये स्टोरेज प्लेस केलंय. सो यामुळे इथे स्टोरेज भरपूर ह्या बेडरूम मध्ये आम्हाला यूज करायला मिळालं, बनवायला मिळालं. त्यानंतर ही पूर्ण वॉल आम्ही यूज केली आहे, युटिलाइज केली आहे वॉर्डरोब आणि स्टडी युनिटसाठी. यामध्ये हे जवळजवळ 7 फुटाचं वॉर्डरोब आम्ही क्रिएट केलंय. वरती लॉफ्ट आहे, साईडला इथे आपले रोजचे हँगिंग कपडे हँग करण्यासाठी स्लायडर बनवलेला आहे, जो तुम्ही रोजचे कपडे इथे हँग करू शकता.